छत्रपती शिवाजी महाराज युग, स्वराज्याची संकल्पना आणि हिंदवी साम्राज्याचा पाया. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक तेजस्वी योद्धा आणि कुशल प्रशासक होते. 1630 मध्ये जन्मलेले शिवाजी महाराज यांनी संपूर्ण आयुष्य हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी समर्पित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी प्रथमच एक स्वतंत्र राज्य स्थापन केले, जे केवळ सैन्याच्या बळावर नव्हे तर कुशल प्रशासन, राजनैतिक चातुर्य आणि लोकसहभागाच्या जोरावर टिकवले गेले. त्यांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते, तर संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायक ठरले. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे आदिलशाही दरबारात एक उच्च पदस्थ सरदार होते, तर माता जिजाबाई या धर्मपरायण आणि स्वराज्याची तीव्र इच्छा असलेल्या कर्तृत्ववान स्त्री होत्या. बालपणापासूनच शिवाजी महाराजांवर जिजाबाईंच्या संस्कारांचा मोठा प्रभाव पडला. त्यांना रामायण, महाभारत आणि मराठा परंपरेची शिकवण मिळाली, ज्यामुळे त्यांच्या मनात हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा निर्माण झाली. लहानपणीच त्यांनी तोरणा, राजगड आणि परिसरातील दुर्गम किल्ल्यांवर आपला ताबा मिळवायला सुरुवात केली. ते बालपणापासूनच नेतृत्व गुणांनी परिपूर्ण होते आणि त्यांच्या विचारसरणीत स्वतंत्र राज्याची संकल्पना बळकट होत गेली. 1645 साली केवळ 15 वर्षाचे असताना शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्यांनी 1646 मध्ये तोरणा किल्ला जिंकला आणि लगेचच राजगड, सिंहगड आणि पुरंदर यांसारखे महत्त्वाचे किल्ले आपल्या अधिपत्याखाली घेतले. ही मराठ्यांची स्वराज्याकडे वाटचाल होती. आदिलशाहीने त्यांच्या वाढत्या प्रभावाकडे दुर्लक्ष केले, पण काही वर्षातच त्यांना शिवाजी महाराजांचा धोका लक्षात आला. त्यानंतर आदिलशाहीच्या फौजांनी त्यांच्यावर हल्ला केला, पण शिवाजी महाराजांच्या लढाऊ रणनीतीमुळे मराठ्यांनी यश मिळवले. 1659 मध्ये आदिलशाहीचा सेनानी अफजल खान शिवाजी महाराजांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मोठ्या सैन्यासह महाराष्ट्रात आला. अफजल खानाने डाव साधून शिवाजी महाराजांना भेटीस बोलावले आणि विश्वासघाताने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, पण महाराजांनी आपल्या चातुर्याने आणि अंगाखांद्यावर लपवलेल्या वाघनखांच्या साहाय्याने अफजल खानाचा वध केला. त्यानंतर मराठ्यांनी विजयपूरच्या सैन्याचा पराभव करून प्रतापगडवर विजय मिळवला. शिवाजी महाराजांनी दक्षिणेतील आदिलशाही आणि निजामशाही सोबत युद्ध जिंकून आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर त्यांचे लक्ष मुघल साम्राज्याकडे वळले. औरंगजेबाने आपल्या सेनापती शाहिस्तेखानाला मोठ्या सैन्यासह पुण्यावर पाठवले. शाहिस्तेखान 3 वर्ष पुण्यात राहिला आणि लाल महाल ताब्यात घेतला. पण 1663 मध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या मोजक्या मावळ्यांसह लाल महालावर अचानक छापा टाकून शाहिस्तेखानावर हल्ला केला. या हल्ल्यात शाहिस्तेखान बचावला, पण त्याच्या 3 बोटांना गंभीर दुखापत झाली. या विजयाने शिवाजी महाराजांची कीर्ती संपूर्ण भारतभर पसरली. 1664 मध्ये शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याच्या संपन्न शहरांपैकी एक असलेल्या सुरतवर आक्रमण केले. मुघल बादशासाठी मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा करणारे हे व्यापारी शहर होते. मराठ्यांनी तेथे मोठ्या प्रमाणावर धन लुटले आणि औरंगजेबाच्या तिजोरीवर मोठा आघात केला. यानंतर औरंगजेबाने शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी जयसिंगला पाठवले. अनेक लढायांनंतर पुरंदरच्या तहामध्ये शिवाजी महाराजांनी मुघलांशी तडजोड करून काही किल्ले सुपूर्द केले, पण लवकरच त्यांनी स्वतःची सत्ता पुन्हा मजबूत केली. 1666 मध्ये शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्र्याला बोलावले, पण तिथे त्यांना कैद करण्यात आले. त्यांनी आपल्या चातुर्याने कैदेतून सुटका करून घेतली आणि पुन्हा महाराष्ट्रात परत येऊन आपल्या स्वराज्याच्या विस्ताराला गती दिली. त्यानंतर त्यांनी दक्षिण भारतात मोठे विजय मिळवले आणि कर्नाटक, तंजावर आणि तमिळनाडूतही मराठ्यांची सत्ता प्रस्थापित केली. 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा थाटामाटात राज्याभिषेक झाला आणि त्यांनी छत्रपती पद स्वीकारले. हा क्षण मराठा साम्राज्यासाठी महत्त्वाचा होता, कारण त्यांना हिंदुस्थानातील स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचा राजा म्हणून मान्यता मिळाली. राज्याभिषेकानंतर त्यांनी नवीन नाणी पाडली, प्रशासन सुधारले आणि स्वराज्य अधिक बळकट केले. शिवाजी महाराजांचे प्रशासन अत्यंत शिस्तबद्ध आणि लोकहितकारी होते. त्यांनी किल्ले सुरक्षित करण्यासाठी विशेष धोरणे आखली, करप्रणाली सुधारून जनतेवर होणारा आर्थिक भार कमी केला. त्यांनी नौदल स्थापन करून कोकण किनाऱ्यावरील समुद्र सत्ताही मजबूत केली. 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांचे रायगड किल्ल्यावर निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांनी त्यांच्या विचारधारेचा वारसा चालू ठेवला
आणि पुढील शतकभर भारतातील एक प्रमुख सत्ता म्हणून आपली ओळख प्रस्थापित केली. शिवाजी महाराज केवळ एक महान योद्धा नव्हते, तर ते दूरदृष्टी असलेले राज्यकर्ते होते. त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेने भारतात स्वातंत्र्याचा पहिला बिगुल फुंकला. त्यांनी भारतीय प्रशासन, लष्करी तंत्र आणि स्वातंत्र्याची भावना दृढ केली. त्यांचे कार्य आणि विचार आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायक आहेत. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.